नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींचे विश्लेषण सत्रामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे एक अथांग महासागर आहे हे आपण सर्वजण जाणतोच, पण योग्य दिशा मिळाली की हाच महासागर पार करणं अगदी सोपं होतं. आजच्या सत्राची सुरुवात आपण एका अत्यंत स्फोटक बातमीनं करणार आहोत. विचार करा, जगात तेलाचा खेळ जर अचानक बदलला तर काय होईल? जागतिक राजकारणातला हा भूकंप कसा? एका अत्यंत महत्त्वाच्या आणि बलाढ्य देशाने ओपेक या जागतिक संघटनेला थेट रामराम ठोकलाय. आता यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव अचानक वाढले तर? होय, असाच काहीसा धोका निर्माण करणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड नुकतीच घडलीय. चला तर मग समजून घेऊया नेमकं काय घडतंय. आणि इथूनच समोर येतो आजचा आपला पहिला आणि सर्वात ज्वलंत प्रश्न. ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा नेमका कोणता मोठा देश करतोय? हा नुसता चालू घडामोडींचा साधा वन लाईनर प्रश्न नाहीये बरं का. ही जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया हलवणारी एक प्रचंड मोठी भूराजकीय घटना आहे. या एका निर्णयाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटणार आहेत. त्यामुळे याच्या अगदी मुळाशी जाऊन सत्य काय आहे ते उलगडून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. विभाग पहिला, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक सत्ता बदल. पण आता ओपेकमधून नेमकं कोण बाहेर पडणार हे पाहण्याआधी मुळात ओपेक म्हणजे काय भानगड आहे हे परीक्षेच्या दृष्टीने बघायलाच हवं. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. साधं सांगायचं तर जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशांची ही एक मोठी संघटना आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर ऑस्ट्रियातील व्हिएना या शहरात. आणि सध्याचे सरचिटणीस कोण आहेत? हॅथम अल घैस. ही माहिती थेट वन लाईनर प्रश्नांमध्ये वारंवार विचारली जाते, त्यामुळे ती अगदी पक्की स्मरणात ठेवायची आहे. आता येऊया आपल्या मूळ बातमीकडे. अत्यंत धक्कादायक पण सत्य गोष्ट म्हणजे UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय 1 मे 2026 पासून प्रत्यक्ष लागू होईल. आता साहजिकच प्रश्न पडतो की ह्यामागचं प्रमुख कारण काय? तर स्वतःच्या राष्ट्रीय हितांचं संरक्षण करणं आणि तेल उत्पादनाचं लक्ष वाढवणं. पण ह्या एका निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि ओपेक संघटनेचा जागतिक प्रभाव सुद्धा कमी होऊ शकतो. पार्श्वभूमी म्हणून हे सुद्धा लक्षात घ्या की जानेवारी 2024 मध्ये अंगोला या देशानेही ओपेक सोडलं होतं. हे सर्व मुद्दे जागतिक पातळीवर एका मोठ्या आणि ऐतिहासिक बदलाचे संकेत देत आहेत. भूराजकीय बदलांबद्दल बोलतच आहोत तर SCO म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेचा झालेला विस्तार समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 2001 मध्ये केवळ 6 सदस्यांपासून सुरू झालेला हा प्रवास खरंच पाहण्यासारखा आहे. 2017 मध्ये आपला भारत आणि पाकिस्तान या संघटनेत जोडले गेले. 2023 मध्ये इराणने प्रवेश केला आणि आता 2024ची सर्वात ताजी अपडेट म्हणजे बेलारूस हा या संघटनेचा 10वा कायमस्वरूपी सदस्य बनला आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सध्या याच SCOच्या संरक्षण मंत्र्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक किर्गिस्तानमधील बिश्केक येथे पार पडत आहे. ही पूर्ण टाईमलाईन आपल्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट असायला हवी. आता वळूया पुढच्या भागाकडे. विभाग दुसरा, तंत्रज्ञान आणि सुरक्षा, AI आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे युग. आता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर 2 पूर्णपणे वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा होतोय हे जरा पहा. एका बाजूला आहे महाराष्ट्र राज्याचा महाचतुर AI चॅटबॉट. याचा मुख्य फोकस काय आहे? तर राज्यातील तरुणांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि अप्रेंटिसशिप मिळवून देणं. तर दुसऱ्या बाजूला आहे प्रज्ञा प्रणाली, जी DRDOने विकसित केलेली राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा प्रणाली आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश काय? तर उपग्रह प्रतिमांचा अगदी अचूक विश्लेषण करणं आणि त्यातून दहशतवाद विरोधी कारवायांना आणि सीमा सुरक्षेला भक्कम आधार देणं. बघा, एकाच तंत्रज्ञानाचे 2 किती भिन्न पण अत्यंत शक्तिशाली असे उपयोग इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता हा आकडा पहा, 280 किलोमीटर प्रति तास. ही डिझाईन गती आहे भारताच्या स्वदेशी आदित्य बुलेट ट्रेनच्या B28 मॉडेलची. नुकतंच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू येथे याच्या निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे. आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे या निर्मितीसाठी अत्यंत प्रगत अशा रोबोटिक लेझर वेल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे खऱ्या अर्थाने नव्या भारताचं वेगाने पुढे जाणारं आणि आत्मनिर्भर पाऊल आहे, यात शंकाच नाही. विभाग तिसरा, राष्ट्रीय प्रगती, सीमा आणि उमेदवार. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम म्हणजेच VVPच्या दुसऱ्या टप्प्याकडे आता आपण लक्ष देऊया. 2022-23च्या अर्थसंकल्पात सुरू झालेल्या या योजनेने आता जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. याचा मुख्य उद्देश काय? तर उत्तरी सीमांचा सर्वांगीण विकास करणं आणि या दुर्गम गावांमधील लोकांचं स्थलांतर रोखणं.
विचार करा, जेव्हा तिथे मजबूत रस्ते, सुरक्षित घरे, पर्यटन आणि नवीकरणीय ऊर्जा पोहोचेल, तेव्हा साहजिकच तिथलं जीवनमान सुधरेल आणि आपली सीमा सुरक्षा आपोआप अधिक अभेद्य होईल. आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्साहवर्धक बातमी. मेघालय सरकारने सीएम इन्स्पायर नावाची एक भन्नाट योजना नुकतीच सुरू केली आहे. मुख्यमंत्री कॉन्राड संगमा यांच्या नेतृत्वाखालील ही योजना UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे, जेणेकरून केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणाचंही स्वप्न अपूर्ण राहू नये आणि प्रशासनात मेघालयाचं प्रतिनिधित्व वाढावं. जाता जाता मेघालयची राजधानी शिलाँग आहे हे सुद्धा नक्की लक्षात ठेवा. खरोखरच ही एक अत्यंत स्तुत्य सरकारी योजना आहे. आणि जेव्हा आपण राज्यांच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा हा नवा पैलू कसा विसरून चालेल? देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना सध्या भारताच्या एकूण राष्ट्रीय GDPमध्ये जैव अर्थव्यवस्थेचं म्हणजेच बायो इकॉनॉमीचं योगदान 5% इतकं आहे. हे योगदान नक्कीच महत्त्वाचं आहे, पण लक्षात घ्या, ही फक्त एक आश्वासक सुरुवात आहे. कारण आपलं अंतिम आणि सर्वात मोठं लक्ष आहे ते 2047 सालापर्यंत देशाची जैव अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचं. जीवाश्म इंधनावरील आपलं वाढतं अवलंबित्व कमी करण्यासाठी शाश्वत शेती, जैव औषधं आणि जैव ऊर्जा या सर्वांचा एक अचूक समन्वय साधून हे प्रचंड मोठं आर्थिक उद्दिष्ट गाठण्याची आता भक्कम तयारी सुरू झाली आहे. चला तर मग आता वळूया पुढच्या विभागाकडे. विभाग 4, क्रीडा, पुस्तके आणि महत्त्वाचे दिवस, एक वेगवान आढावा. कैरू येथे नुकत्याच पार पडलेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 मध्ये आपला भारत देश पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 16 पदके भारताने जिंकली आहेत. भारतीय नेमबाजांचा हा एक अत्यंत जबरदस्त आणि अभिमानास्पद विजय आहे. आणि क्रीडा विश्वातील आणखी एक आश्चर्यकारक घटना, लंडन मॅरेथॉन 2026 मध्ये सेबॅस्टियन सावे याने जागतिक इतिहास रचला आहे. 2 तासांपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धात्मक मॅरेथॉन पूर्ण करणारा तो संपूर्ण जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हा एक अत्यंत अभूतपूर्व असा विक्रम आहे. पुस्तकांच्या आणि लेखकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचं नाव आहे द क्युरियस अँड द क्लासिफाईड आणि याचं लेखन केलं आहे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरावणे यांनी. संरक्षण क्षेत्रातील घडामोडींवर आधारित हे पुस्तक नक्कीच वाचनीय असेल. लवकरच आपण पुस्तके आणि लेखक यावर एक स्वतंत्र आणि सविस्तर माहितीसत्र देखील आयोजित करणार आहोत. 28 एप्रिल हा दिवस जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीची थीम अत्यंत सूचक आहे. गुड सायकोसोशल वर्किंग एन्व्हायरमेंट, अ पाथवे टू 3 वर्कर्स अँड स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन. कामाच्या ठिकाणी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या सुद्धा सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण असणं किती आवश्यक आहे हे ही थीम अगदी स्पष्टपणे दर्शवते. आता एप्रिल महिन्यातील काही अत्यंत महत्त्वाचे दिवस पटकन एका नजरेत रिवाईज करूया. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिवस. परीक्षेच्या अगदी शेवटच्या क्षणी अचूक रिव्हिजन करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. आणि आता जाता जाता आजच्या या माहिती सत्रावर आधारित ज्ञानाची एक छोटीशी चाचणी. श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रामध्ये पाठवण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या खासगी कक्षीय रॉकेटचं नाव काय? पर्याय आहेत A. LVM-3, B. विक्रम-1, C. GSLV की D. PSLV. या प्रश्नाचं अचूक उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. आता जाता जाता एक छोटीशी विनंती. आजचं हे चालू घडामोडींचं विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, अशाच दर्जेदार आणि परीक्षाभिमुख माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून कोणतंच महत्त्वाचं अपडेट चुकणार नाही. अभ्यासामध्ये असंच सातत्य ठेवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.